नमस्कार. आज मांडवगण फराटा येथे आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणीही नागरिकांची ग्रामस्थांची झालेली गर्दी विविध योजनांसाठी या आधार केंद्राची आवश्यकता असते आणि या आधार केंद्र या ठिकाणी जमलेले हे ग्राहक नागरिक यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. हो, काय कामासाठी आलात आपण सांगा. आधार कार्ड लिंक करायला. आधार कार्ड लिंक कोणत्या योजनेसाठी हवंय आपल्याला? लाडक्या बहिणीच्या मग आपण इतकी मुदत असताना लेट का झालात? काम कापसा यायची होती, शेतातली कामं होती. बरं, याला आपण शासनाकडे काय मागणी करू शकताय? शासनाकडे करायची 30 नोव्हेंबर पर्यंत मागणी. तहसीलदारांशी आम्ही आत्ताच आपली मागणी सांगितलेली आहे. त्यांनी पुढील प्रयत्न करू असं सांगण्यात आलेलं आहे. आपली मागणी खूप छान आहे. तरी पहा, मांडवगण फराटा परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतीची कामे सुरू आहेत आणि त्यामुळे महिलांना या आधार केंद्र जे असतं त्याचा वेळ 5 वाजेपर्यंतच असतं आधार केंद्राचं कामकाज चालू. त्यामुळे अनेक महिलांना यापासून संपर्कापासून दूर राहावं लागतं अशी त्यांनी माहिती सांगितली. आपण कोणत्या कामासाठी आलात सर? काय कामासाठी आलात आपण? आधार कार्ड. कोणती योजना घ्यायची आपल्याला? म्हणजे शेतीची घ्यायची का कोणती घ्यायची? सर, आपण कोणत्या योजनेसाठी आलात? लाडक्या बहिणीसाठी. कोणाचं आहे आपलं? नाही, काय अडचण नाही. ए राजा, आपण फोटो अपडेट करायचा आहे. फोटो अपडेट. अरे मग आता सध्या आज महिलांचं काम काय, उद्या बी तो करू शकला असतं ना, लाईनला उभा राहून त्रास करू. हां, कॉलेजला बाहेर आहे. अच्छा, म्हणजे बाहेर कुठे आहेस? बारामध्ये. मग इतक्या दिवस करून घ्यायचा ना. राहायला कुठे आहेस? गावातच मांडव फराटा. अच्छा, अजून एक सेवा केंद्र पाहिजे. अशी मागणी कर ना. तुझी मागणी काय सांग ना प्रखरपणे. नाही, एक सेवा केंद्र पाहिजे मांडवगण फराटामध्ये. मांडव फराटामध्ये कधी पण आलं तरी गर्दी असते. अच्छा, वाढती लोकसंख्या आहे आणि आसपासच्या गावांमुळं येथील नागरिकांना अशा लाईनमध्ये थांबण्याची वेळ येते. या आधार केंद्राबाबत सेवा चांगली मिळते, त्याबद्दल तक्रारी नाहीत, परंतु अजून एक आधार केंद्र या मांडवगण फराटा परिसरामध्ये हवे अशी मागणी होत आहे. आपण कशासाठी आलात ताई?